सर्वांना सर्वांना नमस्कार. हा तसा वेगळा विषय म्हणून मी आपल्या समोर खरं म्हणजे मांडतोय. गेल्या 5-6 वर्षात भारताच्या अर्थव्यवस्थेत आमूलाग्र बदल करण्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या मेजर स्टेप्स इनिशिएट झाल्या. डिमॉनिटायझेशन होतं, वन कंट्री वन मार्केट म्हणून जीएसटी आलं, रिअल एस्टेट सेक्टर हे रेग्युलेट करण्याची अत्यंत गरज होती, कारण सामान्य जनतेचा खूप जवळचा संबंध या रिअल एस्टेटमध्ये घर घेण्याच्या निमित्ताने येत होता आणि त्यांचे हितांचं रक्षण करणं आणि तो ऑर्गनाइज फायनान्शियल सिस्टीममध्ये हा सेक्टर अधिक मोठ्या प्रमाणावर आणणं, असे हे 3 मेजर स्ट्रक्चरल चेंजेस आपल्याकडे झाले. खरं म्हणजे आता जी 3 फार्म बिल्स आधी ऑर्डिनन्सच्या रूपाने आणि नंतर कायद्याच्या रूपाने आता पारित करण्यात आली, ही त्या स्ट्रक्चरल रिफॉर्म्स मधल्या होणाऱ्या स्टेप्स मधली त्यातलंच एक आणखी महत्वाचं पाऊल आहे, असं मी याच्याकडे बघतो. इम्प्रेशन असं झालं की ते आत्मनिर्भर भारतच्या निमित्ताने अनाउन्समेंट केली, ऑर्डिनन्स काढला आणि छोट्या सेशनमध्ये विरोधकांनी बॉयकॉट केलेला असताना देखील ती बिल्स पास झाली आणि तो कायदा झाला. खरं सांगायचं झालं तर गेली 20 वर्ष याच्यावरती सतत चर्चा चालू होती आणि अशा प्रकारची बिलं आणावी, कायदा आणावा आणि शेतकऱ्याला त्याचा माल खुलेपणाने कुठेही विकता येईल याच्याकरता कायदा आणणं गरजेचं होतं. समहाव यापूर्वीच्या सरकारांनी का आणलं नाही याचं कळत नाही, कारण घटनेत देखील बॅरियर फ्री ॲग्रिकल्चरल मार्केट क्रिएट करावं अशा प्रकारचा उल्लेख आपल्याला घटनेत सापडतो. या 3 बिलांबद्दल नंतर मी बोलेन थोडंसं, पण सुरुवात करायची झाली तर भारत हा गेल्या 200 वर्षातच तो कृषीप्रधान देश झाला. तो प्रामुख्याने एक डेव्हलप्ड इकॉनॉमी होता. इंडस्ट्री, ट्रेड आणि ॲग्रिकल्चर हे समप्रमाणात उत्तमपणे आपल्या देशात होतं. पण ब्रिटिशांनी ज्या पॉलिसीज आपल्या देशात राबवल्या त्या ह्याच्यातनं उद्योग व्यवसाय बंद पडल्यानंतर शहरं ओस पडायला लागली आणि जो तो आपल्या गावाकडे शेतीकडे गेला आणि म्हणूनच खरं म्हणजे या देशात फार मोठी जनसंख्या ही शेतीवर उभी राहील, शेतीवर डिपेंडंट झाली. ही वस्तुस्थिती आपल्याला अनेकांना लक्षात येत नाही, अनेकांना माहीत नाही, कारण इंडिया इज एन ॲग्रिकल्चर, प्रिडॉमिनंटली एन ॲग्रिकल्चरल कंट्री हे आपल्या सगळ्या पुस्तकांमध्ये, शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये शिकवलं जातं. एनिवे, हे करेक्टिव्ह स्टेपच्या स्वरूपात स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच आपल्याकडे ते चेंजेस सुरू झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागातनं शहरी भागांमध्ये मायग्रेशन होतं, हे आपण सगळेजण अनुभवत आहोत. आज शेतीबद्दल विचार करत असताना थोडंसं खरं म्हणजे 50-1 वर्ष आपल्याला मागे गेलं पाहिजे. आपल्यापैकी काही जणांना आठवत असेल की 1967, 68 आणि 69
ह्या 3 वर्षांमध्ये आपल्याकडे अभूतपूर्व दुष्काळ कंटिन्युअस झाला आणि तो इतका झाला की आपल्याला मोठ्या प्रमाणावरती अन्नधान्य परदेशातून इम्पोर्ट करायला लागलं आणि त्याच वेळेला तो अमेरिकेतनं, त्याला लाल गहू म्हणून उल्लेख केला जातो, खूप मोठ्या प्रमाणावर इम्पोर्ट केला. खरं म्हणजे तो गहू अमेरिकेमध्ये ह्युमन कन्झम्पशनला फिट आहे की नाही याच्यावर देखील फार चर्चा झाली, पण त्याला आपली गरज होती आणि अमेरिकेने तो गहू दिला आणि आपण तो घेतलाही. आणि पुढे कित्येक वर्ष PL 480 या नावाने आपण वाचलं असेल, ऐकलं असेल, त्याचं जे कर्ज होतं ते आपण फेडत होतो. डॉलर हे नेहमीच महागडं रिपेमेंट करता होतं आणि 70-71च्या सुमाराला आपण गव्हाचा इम्पोर्ट हे रशियातनं करायला सुरुवात केली आणि रुपी ट्रेड हा गव्हाचे पैसे परत करण्याकरता आपण त्याचा उपयोग करत होतो. या सर्व बॅकग्राऊंडवरती आपण अन्नधान्य सेल्फ सफिशियंट होणं एक नॅशनल टार्गेट आपलं झालं आणि डॉक्टर स्वामीनाथन आणि इतर सर्व सायंटिस्टनी खूप मोठी त्याच्यात प्रयत्न केले. ह्या देशातल्या शेतकऱ्यांनी त्याला उत्तम साथ दिली. ॲग्रो प्रॅक्टिसेस इम्प्रूव्ह झाल्या आपल्या आणि त्या सगळ्याच्या बॅकग्राऊंडवरती भारत हा पुढच्या एक 8-10 वर्षाच्या काळात हा ॲग्रिकल्चरल सेक्टरमध्ये सेल्फ सफिशियंट झालाय आपण जाणवतो. या देशातली गरिबी आपण लक्षात घेता नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट देखील आपण 5-7 वर्षापूर्वी पारित केला आणि जितकं फूड सिक्युरिटी करता बफर स्टॉक हवा त्याच्या 2.5 पट अधिक सध्या बफर स्टॉक हा आपण होल्ड करतोय. अब्जावधी रुपये त्याच्यावरती खर्च होतो, कारण प्रोक्युअरमेंट हे त्या ह्याच्यातनं सुरू होत आहे. आज खरं म्हणजे परिस्थिती अशी आहे यंदाची की आपल्याकडे असलेला स्टॉक जो आहे तो जर का आपण मोठ्या प्रमाणावर वितरित करू शकलो नाही, एक्सपोर्ट केला नाही अन्नधान्याचा, तर एप्रिलमध्ये येणारं नवीन पीक ते कुठे ठेवायचं अशा प्रकारचा आपल्याकडे परिस्थिती आपण जाणवतो. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या आवश्यकता लक्षात घेऊन MSP नावाची संकल्पना इंट्रोड्यूस केली, मिनिमम सपोर्ट प्राइस. त्याचे काही व्हेरिएशन्स ही पुढच्या काळात आले. मग प्रोडक्शनच्या कॉस्टशी तुलनेत करून ती अधिक सपोर्टिव्ह भूमिका तयार करण्याचा प्रयत्न झाला. आज 24 कमॉडिटीज करता वेगवेगळ्या प्रकारच्या MSP आपल्या देशात लागू आहे. मात्र इफेक्टिव्हली आपण जर का बघितलं तर मुख्यतः गहू आणि तांदूळ, पॅडी ह्याच्याच करता ती इफेक्टिव्हली MSP लावली गेलेली आहे, असंही वापरली गेलेली आहे, हेही आपल्याला जाणवतं. आपण जर का कृषीच्या कॉन्टेक्स्ट या MSPच्या कॉन्टेक्स्टमध्ये जर का बघितलं तर आपल्याला एक लक्षात येईल. आणि जर का आपण फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, नीती आयोग, ॲग्रिकल्चर मिनिस्ट्रीचे रिपोर्ट्स बघितले तर सामान्यतः त्याच्या इंडिकेशन्स आपल्याला मिळतात की 100 रुपये जर का MSP वरती खर्च होत असला तर तेवढाच जवळजवळ खर्च दरवर्षी हा ट्रान्सपोर्टेशन आणि स्टोरेजवरती खर्च होतोय.
आणि ह्या ट्रान्सपोर्टेशन आणि स्टोरेज करून देखील मोठ्या प्रमाणावरती आपल्याकडे वेस्टेज होतं, ज्याचं एस्टिमेट हे जवळजवळ 30 ते 35% आसपास आहे. आणि त्याच्यामुळे आपली कृषी पॉलिसीचा फोकस बदलण्याची आवश्यकता आहे, अशी चर्चा गेली अनेक वर्ष आपल्याकडे होत आलेली आहे. आणि त्याच्यातलं म्हणणं या सगळ्या ह्याच्यातलं होतं, की आपल्याकडचा जो सगळा फोकस प्रॉडक्शनवरती आहे, तो पुढच्या काळामध्ये डायव्हर्सिफाईड प्रॉडक्शन, ज्याच्यातनं ज्याला आपण म्हणू शकू, की वेगवेगळ्या उत्पादनांचं त्याच्यातनं प्रोडक्शन आणि न्यूट्रिशन ज्याच्यातनं आपल्या समाजाला मिळेल, त्या प्रकारचे शेती उत्पादनं वाढावी. हे करत असताना आपल्याकडे ॲग्रो प्रोसेसिंगचे प्रयत्न मोठ्या प्रमाणावर व्हावा, ही सगळ्या गोष्टींची चर्चा होत होती. आणि म्हणूनच ह्या बॅकग्राऊंडवरती गेली 7-8 वर्षापूर्वी प्रयत्न सुरू झाला FPOचा, फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशनचा. साधारण 10,000 फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन्स आपल्याकडे फॉर्म झाला असं एस्टिमेट आहे. मात्र प्रत्यक्षात असं दिसतं की जेमतेम 2.25 ते 2,500 FPOच फक्त इफेक्टिव्हली काम करतायत. उरलेल्या सगळ्या या डिफंक्ट आहेत, काम करत नाही आहेत. आणि त्याचा जो फायदा देशाला, शेतकऱ्यांना व्हावा अशी अपेक्षा होती, ती त्याच्यातनं होत नाहीये. या सर्व कॉन्टेक्स्टमध्ये विचार करत असताना एक माहिती मी मुद्दाम आपल्याशी शेअर करू इच्छितो, की आज भारताचं जे टोटल ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस आहे, त्याची जर का क्युम्युलेटिव्ह व्हॅल्यू आपण बघितली, ती जवळजवळ 40 लाख कोटी रुपयाची आहे. ह्याच्यातलं जर का आपण थोडी विभागणी बारकाईने बघितली, तर आपल्याला लक्षात येईल की ह्याच्यातलं ज्याला आपण सिरियल्स म्हणतो, अन्नधान्याचा भाग म्हणून म्हणतो किंवा पल्सेस या प्रकारचा भाग म्हणतो, ऑइल सीड्स त्याच्यात येतात. ह्या जर का बघितल्या, तर त्याचा जो कंपोनंट आहे प्रत्यक्ष ॲग्रिकल्चरल प्रोड्यूसमध्ये, तो केवळ 42% आता राहिलेला आहे. आणि 58% हा नॉन सिरियल ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस आहे. आता नॉन सिरियल ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा प्रश्न बरेच वेळा लोकांच्या मनात येतो, की हे काय आहे नॉन सिरियल ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस? आणि त्याची जी व्याख्या सर्वमान्य आपल्या देशात आहे आणि ज्याचा दरवेळेला रिपोर्ट्समध्ये बजेटरी ॲलोकेशन्स करताना होतो, त्या ह्याच्यामध्ये हॉर्टिकल्चर येतं, त्याच्यामध्ये आपण डेअरी येते, त्याच्यामध्ये सर्व प्रकारची ॲनिमल हजबंड्री, म्हणजे पोल्ट्री येतं, शिप रेअरिंग येतं, कॅमल रेअरिंग येतं, पिगरी येतं. हे मोठ्या प्रमाणावर त्याच्यात येतं. फिशरीज हा एक मोठा कंपोनंट त्याच्यातलाच आहे. बी कीपिंग येतं. हे सगळे जे आयटम्स आहेत, जे 58% ह्याच्यातले प्रोडक्शनमधले आहेत, ह्या सेक्टर्सकडे जितक्या मोठ्या प्रमाणावर आपण लक्ष देण्याची गरज होती, ती दिली गेलेली नाही. बँकांकडनं कन्सिस्टंटली आपण जर का बघितलं, तर गेल्या स्वातंत्र्यानंतरच्या काळात ॲग्रिकल्चरल सेक्टरला प्रॉडक्टिव्ह पर्पज करता, शेतीच्या पेरणी करण्यापासूनच्या सुरुवातीच्या याच्याकरता क्रॉप लोनची सिस्टीम आपल्याकडे इंट्रोड्यूस झाली. आणि आज ओव्हरऑल ॲग्रिकल्चरल क्रेडिट जे आहे, ते क्रॉप लोनच्या स्वरूपात, शॉर्ट टर्म लोनच्या स्वरूपात टोटल जितकी रिक्वायरमेंट आहे, त्याच्या जवळजवळ 60% हे ऑर्गनाइज फायनान्शियल सिस्टीममधनं, बँकांकडनं, सहकारी संस्थांकडनं लोकांना उपलब्ध होतं. आज देखील इतक्या वर्षांनंतर जनधन योजना,
लागून देखील 2 लाखाच्या वर अधिक बँकांचं नेटवर्क आहे. खूप मोठ्या प्रमाणावर काही लाखात आता बँक कॉरेस्पॉन्डंट्स आहेत. 2-1 लाख बँकिंग आउटलेट्स आहेत. इतकं असून देखील आज 40% शेतकरी हा प्रायव्हेट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सकडनं, म्हणजेच एका अर्थाने सावकारांकडनं आज त्याची कर्जा तो त्याच्यावरती डिपेंडंट असलेला आपल्याला दिसतो. आणि हा जो वर्ग आहे हा मोठ्या प्रमाणावरती लीजवरती किंवा माझी शेती त्यांनी करावी, त्याच्याकडे टायटल राईट्स कुठलेच नाहीत, किंवा जो लँडलेस लेबरर आहे जो शेती करतो, अशा लोकांच्या याच्यामध्ये लोक अजून शेती करणारे हे फार मोठ्या प्रमाणावरती प्रायव्हेट मनी लेंडर्स वरती अवलंबून आहेत आणि दे आर पेईंग ए व्हेरी हाय कॉस्ट. हे मी सांगत असताना आपल्याला आणखी एक मुद्दाम सांगू इच्छितो की गेल्या 25-30 वर्षामध्ये हळूहळू आपण जेव्हा ग्रामीण भागाचं इन्कमचा पॅटर्न बघायला लागलो तर आपल्याला लक्षात येईल की हा पॅटर्नमध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. ॲग्रिकल्चरल इन्कम हे आता ग्रामीण भागामध्ये फक्त 35% आलेलं आहे आणि नॉन फार्म इन्कम हे जवळजवळ 65% आपल्याकडे झालेलं आहे. आणि ह्या 65% विविध गोष्टी येतात. मग त्याच्यात तुम्ही जर का बघितलं तर ट्रान्सपोर्ट येतो, त्याच्यामध्ये ट्रेडिंग येतं, हेल्थ सर्व्हिसेस येतात, त्याच्याकडे मध्ये बँकिंग आणि फायनान्स येतो, त्याच्याचप्रमाणे टेलिफोनच्या हे वेगवेगळे ज्याला सर्व्हिसेस सेक्टर आपण म्हणू शकू, आणि मायनर ज्याला आपण म्हणू शकू मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटी, ही त्या सगळ्या याच्याकडे येते. आणि त्याच्यामुळे ॲग्रिकल्चरवरचा जो डिपेंडन्स आहे हा शेतकऱ्यांचा अधिक वाढलेला आपल्याला दिसतो. शेतीबद्दल आणखी जर का बघायचं झालं आणि ज्याचा परिणाम आपल्याला आज सर्वात याच्यात दिसतोय तो असा की ग्रामीण भागामध्ये शेतीमध्ये विशेष करून इन्व्हेस्टमेंट ही जवळजवळ नगण्य होतीये, ज्याच्यातनं लॉंग टर्म इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहील किंवा लॉंग टर्म बेनिफिट्स ज्याच्यातनं मिळतील, अशा प्रकारची ॲक्टिव्हिटी, अशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट फार कमी आहे. प्रायव्हेट सेक्टरची ॲग्रिकल्चरल सेक्टरमधली इन्व्हेस्टमेंट ही जेमतेम 2% आहे आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून जी इन्व्हेस्टमेंट ॲग्रिकल्चरल सेक्टरमध्ये ती जेमतेम 17-18% आहे. उरलेली जी 80% इन्व्हेस्टमेंट आहे ही आपल्याकडे शेतकरीच करतोय. पण हा सामान्य छोटा शेतकरी करत नाहीये, तर ज्यांच्या जमिनी खूप मोठ्या आहेत, जे कॅश क्रॉप्स करतायत किंवा ज्यांच्याकडे फळबागा करतायत, असे जे सधन शेतकरी आहेत ते त्यांच्यापुरतं इन्व्हेस्टमेंट करतायत आणि त्याचा सामान्य शेतकऱ्याला किंवा शेती व्यवसायाला म्हणून जो आपण उपयोग म्हणतो तो त्याचा फार काही उपयोग प्रत्यक्ष होत नाही असं दिसतं. आत्ताच्या ह्या सगळ्या बॅकग्राऊंडवरती आणखी एका विषयाचा मुद्दाम मी उल्लेख करीन, कारण पेपरमध्ये तसं येत राहतं सतत आणि मग आपण ॲग्रिकल्चरल सेक्टर हे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे अशा प्रकारचं एक इम्प्रेशन होतं. GDP मधलं 3 मेन कंपोनंट नेहमीच असतात. सर्व्हिसेस सेक्टर हा आपल्याकडचा मोठा आहे आणि दुसरे 2 सेक्टर्स आहेत ते म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग आणि ॲग्रिकल्चरचे. आपण जर का बघितलं तर आपल्याकडचं GDP मधलं जे ॲग्रिकल्चरल सेक्टरचं कॉन्ट्रीब्युशन 90 साली हे साधारण 30% होतं, ते आज 15% वरती आलेलं दिसतं.
आणि हे जेव्हा फिगर्स बघतात तेव्हा असं लोकांना, सामान्य जनतेला वाटतं की शेतीकडे ह्या देशात टोटली दुर्लक्षच झालेलं आहे आणि त्याच्यामुळे जीडीपीतलं त्याचं कॉन्ट्रीब्युशन आहे. पण जगभर सगळ्या डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये हाच ट्रेंड आपल्याला दिसतो आणि साऊथ ईस्ट एशियामध्ये ज्यांना आपण एशियन टायगर्स म्हणतो किंवा आपल्यापेक्षा अधिक ज्यांनी गतीने डेव्हलपमेंट केली अशांचेही मुद्दाम मी फिगर्स आपल्या माहिती करता सांगतो. 90 साली चीनच्या ॲग्रिकल्चरल सेक्टरचं त्यांच्या जीडीपीतलं कॉन्ट्रीब्युशन हे 27% होतं, ते आता 6% झालेलं दिसतं. आणि जपानचं जर का आपण बघितलं तर ते 49% होतं, ते 25%वर आलंय. तुलनेने लहान असलेला देश जर का आपण बघितलं तर व्हिएतनाम हा युद्धाच्या बॅकग्राऊंडमधनं बाहेर आला. त्याच्यानंतर त्यांनी सगळे प्रयत्न सुरू केले आणि जीडीपीचं व्हिएतनामचं जे कॉन्ट्रीब्युशन 90 साली 37% होतं, ते आज 15%वरती आलेलं आहे. स्टार्क डिफरन्स जो आपल्याला दिसतो तो दक्षिण कोरियाचा दिसतो. कोरिया पेनिन्सुलात देखील खूप मोठं युद्ध झालं आणि आज देखील तणाव हा नॉर्थ कोरिया आणि साऊथ कोरियाच्या बॉर्डरवरती वर्षानुवर्ष चालू असलेला आपण बघतो. पण कोरियामध्ये देखील जे 9% ॲग्रिकल्चरचं कॉन्ट्रीब्युशन होतं ते आता फक्त 2%वरती आलेलं आहे. अगदी आपल्या बाजूला बांगलादेशमध्ये 19% होतं, ते आता 9%वरती आलेलं आहे. त्याच्यामुळे भारतातलं ॲग्रिकल्चरल सेक्टरचं जीडीपी हे कमी झालं, दुर्लक्ष केलं, हे त्याचं कारण नसून अन्य सेक्टर्स ही त्या मानाने अधिक झपाट्याने वाढली आणि त्याच्यामुळे हे कॉन्ट्रीब्युशन वाढलेलं दिसतं. खरं म्हणजे भारताकडे आज जो बंपर क्रॉप आहे, त्या बंपर क्रॉपचा कसा पुढच्या काळात उपयोग करायचा याच्यावरती खूप चर्चा चाललेली आपण ऐकतो. मिडल ईस्टमधल्या अरब देशांकरता फूड सिक्युरिटी निर्माण करायची असली तर ती भारताने करायची आणि मिडल ईस्टमधल्या क्रूड ऑइलचं आपल्याकडे एनर्जी सिक्युरिटी आपण निर्माण करायची, अशा प्रकारचे आता खूप कॉन्शियसली पेपरमध्ये न येणारे असे आता आपल्याला एफर्ट्स चालू असलेले दिसतात. आणि आपल्याकडची एनर्जी सिक्युरिटी ही दोन्ही कोस्टलाईन्सला, म्हणजे आपल्याकडे दक्षिणेत कर्नाटक जवळ आणि पलीकडे आंध्रमध्ये ही एनर्जी सिक्युरिटीच्या निमित्ताने खूप मोठे प्रयत्न चालू आहेत. खूप मोठं त्याच्यातनं तेलाचा साठा आपण आता करतोय आणि त्याच वेळेला मिडल ईस्टमध्ये अनेक देश भारताकडनं मोठ्या प्रमाणावरती अन्नधान्य आपल्याकडनं घेऊन ते त्यांची फूड सिक्युरिटी करतायत. हेही आपल्याला आज बदललेल्या गेल्या 4-5 वर्षातले जे प्रयत्न आहेत त्याच्यातनं आपल्याला विशेष करून दिसेल. आपल्याकडे शेतीचा ग्रोथ हा हिस्टॉरिकली जेमतेम 2% ॲन्युअल ग्रोथ रेट होता आणि आता तो जवळजवळ 4%वर आलाय. मध्ये काही वर्ष, 1-2 वर्षाकरताच खरं म्हणजे तो अगदी 5%पर्यंत गेला होता, पण तो परत एकदा आता तो 4%वरती आलेला आपल्याला दिसतो. पण हे 4% ग्रोथ असताना, बंपर आपल्याकडे फूड स्टॉक असताना प्रत्यक्षात असं दिसतं की प्रोडक्शन तर मोठ्या प्रमाणावर झालं, पण प्रॉडक्टिव्हिटी सर्व प्रकारच्या आयटम्समध्ये आपली, मग चीन असो, जपान असो, कोरिया असो, युरोप आणि अमेरिकेशी मी आता तुलनाच करत नाही, त्या मानाने आपली प्रॉडक्टिव्हिटी निम्म्यानी जवळजवळ आहे असं आपल्याला दिसतं. या सर्व बॅकग्राऊंडवरती शेती ही एक रेम्युनरेटिव्ह ॲक्टिव्हिटी झाली पाहिजे, ह्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारने गेल्या 2-3 वर्षात वेगवेगळ्या इनिशिएटिव्ह घेतलेले आपल्याला दिसतील.
पहिला त्याच्यातला इनिशिएटिव्ह मी जो म्हणेन, ज्याची पेपरमध्ये खूप आलं, चर्चाही खूप होते, उल्लेखही दरवेळेला होतो, तो म्हणजे डबलिंग ऑफ फार्मर्स इन्कम. शेतकऱ्यांचं उत्पन्न हे डबल करणं. आणि हे जेव्हा डबल करायचं आहे, तेव्हा डबल करत असताना नुसत्या शेतीतनं हे डबलिंग होणार नाही. तर तो मगाशी जसा मी कंपोनंट म्हटलं, की शेतीचा जर का ॲग्रिकल्चरल सिरियल प्रोड्यूसनी जर का फक्त 42% असला, तर इतर ज्या ॲक्टिव्हिटीज ॲग्रिकल्चरमध्ये येतात, त्याचाही मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी अवलंब केला पाहिजे. ज्याच्यातनं डेअरी हा मेजर आहे. ॲनिमल हजबंडरी हा त्याच्यातला दुसरा कंपोनंट आहे. आणि ज्या राज्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वॉटर बॉडीज आहेत, मग तळी असतील, नद्यांचा 12 महिन्याचा प्रवाह असेल, आपल्याकडे मोठे इरिगेशन प्रोजेक्ट झाले, त्याची बॅकवॉटर्स असतील आणि कोस्टलाईनवरती असलेले ह्या ठिकाणी फिशरीज हा फार मोठ्या प्रमाणावर आपल्याला करायला लागेल. म्हणून पहिला इनिशिएटिव्ह जो आपला होता, आत्ता जो आहे एक नॅशनल ऑब्जेक्टिव्हच्या रूपाने, तो डबलिंग ऑफ फार्मर्स इन्कम म्हणून आहे. दुसरा जो मोठ्या प्रमाणावर इनिशिएटिव्ह आता आपण घेतोय आणि ज्याचं सुरुवात झाली आहे, तो म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याची जमीन याचं सॉइल टेस्टिंग करून घेणं आणि त्या जमिनीत कुठलं पीक घ्यावं याचं मार्गदर्शन त्याला मिळणं आणि त्याला करता लागणारी कुठली खतं, कुठल्या प्रकारची ज्याला आपण न्यूट्रिएंट्स जमिनीला दिली पाहिजे, याच्याकरता एक मोठा राष्ट्रीय स्तरावरती अभियान एक मोठं चालू आहे. त्याचे रिझल्ट्स हळूहळू आपल्याला दिसायला लागल्यात असं म्हणता येईल. तिसरा जो आपला एक मेजर फोकस आहे आणि तो तुमच्या सर्वांना जाणवलाही असेल, की हा फोकसचा भाग होता, जे वाक्य त्यांनी कायम वापरलं जातं ते असं, मोर क्रॉप पर ड्रॉप. थोड्या पाण्याचं मॅनेजमेंट नीट करून जास्तीत जास्त त्याचा उपयोग नीट करून शेतीचं उत्पादन वाढवणं हा त्याच्यातला तिसरा फोकस होता. आणि ह्याच कॉन्टेक्स्टमध्ये आपण जर का बघितलं तर गेल्या 5-6 वर्षात नवीन फार मोठी धरणं बांधण्याच्या योजना, मोठ्या प्रमाणावर कनाल्स बांधण्याच्या योजना आणि त्याच्यातनं शेतीला पाणी देण्याच्या योजना, याच्यावरनं फोकस शिफ्ट झालेला आहे पॉलिसी लेवलचा. आणि आत्ता पॉलिसी लेवलचा जो शिफ्ट झालेला आहे, तो ठिकठिकाणी जिथे शक्य आहे तिथे पाण्याच्या साठा वाढवणं, ग्राउंड वॉटर टेबल वाढवणं, याच्याकरता मोठमोठेले तलाव हे देशात वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती बांधण्याचं तलाव निर्माण करण्याचं एक काम मोठं चाललंय. आणि ग्रामीण गाव पातळीवरती वॉटर स्टोरेज, वॉटर डिस्ट्रीब्युशन याचं कामकाज व्हावं, ज्याच्यामुळे पाण्याचा कमीत कमी इव्हॅपोरेशननी आणि ट्रान्सपोर्टेशन मुवमेंटमध्ये, ट्रान्सपोर्टेशन हा शब्द बरोबर नाही होणार, मुवमेंटमध्ये जो लॉस होतो तो होऊ नये याच्याकरता आता फार मोठ्या प्रमाणावर हे प्रयत्न चाललेले आपल्याला सर्वांना दिसतात. आणि ह्याचा परिणाम म्हणून हे सगळं करत असताना याच्याच बरोबर जो आणखी 2 मेजर इनिशिएटिव्ह आपण ऐकतो, वाचतो, ते म्हणजे फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन्स या मोठ्या प्रमाणावर उभ्या करणं. कारण आपल्या देशातल्या आत्ताच्या पॉलिसी ज्या आहेत त्याचा जो क्रेडिट फ्लो आहे, कर्ज उपलब्ध करून देण्याच्या ज्या सगळ्या योजना आहेत, त्या क्रॉप लोन पुरत्या मर्यादित आहेत. पोस्ट हार्वेस्टिंग ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस जो आहे तो प्रोसेस करणं, त्याचा शेल्फ लाईफ वाढवणं, त्याच्याकरता लागणारी वेअरहाऊसेस उभी करून वेअरहाऊस रिसीटच्या समोर शेतकऱ्यांना जो त्यांना लिक्विडिटी करता फायनान्स पाहिजे तो उपलब्ध करून देणं आणि डिमांड बेस
ॲग्रिकल्चरल प्रोसेस जो आयटम्स असतील ते रिलीज करणं. जगभरात जर का आपण बघितलं तर पर्टिक्युलरली डेव्हलप्ड आणि एशियन टायगर्स सारख्या कंपन्यांमध्ये समाज हा अधिक प्रोसेस फूड कडे वापराच्या ह्याच्यात दिसतो आणि भारतात देखील वेस्टेजेस थांबवण्याकरता व्हॅल्यू ॲडिशन होऊन शेतकऱ्याला नीट त्याची प्राईस निर्माण होण्याकरता आपल्याला ही खूप मोठ्या प्रमाणावर प्रोसेसिंग करण्याची आवश्यकता पडेल. एकच उदाहरण सांगायचं झालं तर दूध आपण वी आर द लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ मिल्क इन द वर्ल्ड टुडे. पण पर कॅटल पर ॲनिमल आपलं जे दुधाचं उत्पादन आहे ते मात्र इट्स वन ऑफ द लोएस्ट. आणि त्याच्या आपल्याकडे असलेली डिमांड सगळी पूर्ण केल्यानंतर देखील आपल्याला जे दूध उरतं त्याची मोठ्या प्रमाणावरती पावडर करण्यात येते. सहकार भारती म्हणून आम्ही केंद्र सरकारला निवेदन दिलेलं आहे की नॅशनल तुम्ही जसं PDS मधनं BPL फॅमिलीजना आणि इतरांना स्वस्त धान्य देता, त्याच्यातनं मग गहू तांदूळ दिला जातो, साखर थोडी देतात, काही प्रमाणात एडिबल ऑइल गोडं तेल ज्याला आपण म्हणतो ते दिलं जातं. त्याच्याबरोबर न्यूट्रिशन व्हॅल्यू वाढण्याच्या दृष्टीने आपल्याकडची जी सरप्लस मिल्क पावडर आहे ती एक्सपोर्ट करता येणार नाही, कारण जगभर मिल्क आज सरप्लस आहे. तर आपण न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू वाढवण्याच्या दृष्टीने मिल्क पावडर देखील आपण आपल्या ह्याच्या PDS मधनं पॅक केलेली द्यायला सुरुवात केली तर त्याचा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर उपयोग होईल. आणि म्हणून प्रोसेसिंग हा भारताच्या ॲग्रिकल्चरल पॉलिसीमधला एक मेजर इनिशिएटिव्ह पुढच्या काळात राहणार आहे. 5,000 फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन्स सेक्शन 8 कंपनीज ॲक्टच्या सेक्शन 8 खालती शेतकऱ्यांच्या कंपन्या फॉर्म होणं आणि त्याच्याकरता लागणारं सर्व प्रकारचं फायनान्स आणि हँड होल्डिंग सपोर्ट हा तो ह्याच्यातनं केंद्र सरकार उपलब्ध करून देणार आहे. आणि 5,000 सहकारी संस्था ज्या फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशनचं काम करतील त्यांचाही निर्माण होणार आहे. ह्या जरी योजना होत असल्या तरी हळूहळू शेतकऱ्यांना प्रोसेसिंगकडे त्यांचं लक्ष जाताना आपल्याला या सगळ्या ह्याच्यातनं दिसतं. आणि ह्या दोन्ही स्कीम सोडून दिल्या तरी शेतकरी एकत्र येऊन मोठ्या प्रमाणावरती ऑर्गनाइज होऊन ॲग्रिकल्चरल प्रोड्यूसचं प्रोसेसिंग करण्याकडे त्यांचा कल वाढलेला दिसतो. हा वाढण्याचं आणखी एक कारण ही मुद्दाम इथे मी सांगू इच्छितो. एखाद्या ॲग्रिकल्चरल हाऊसहोल्डचं मंथली इन्कम हे जवळजवळ 8,500 रुपये आहे असं आपल्याला दिसतं. आणि ते त्याच्या 5 पट हे नॉन ॲग्रिकल्चरल हाऊसहोल्डचं इन्कम आपल्याला प्रत्यक्षात आज सर्वेमधनं लक्षात आलेलं आहे. आणि त्याच्यामुळे उत्पन्न वाढण्याकरता प्रोसेसिंग ही एक सर्वमान्य गोष्ट आपल्याकडे आज व्हायला लागलेली आहे. आणि फूड प्रोसेसिंग हा पुढच्या काळातला एक मेजर ॲक्टिव्हिटी, ज्याला आपण कालचं जर का मोदीजींचं स्टार्टअपचं भाषण आपण ऐकलं असेल तर त्यांनी या ॲग्रिकल्चर आणि प्रोसेसिंगला एव्हरशाईन ॲक्टिव्हिटी, एव्हरशाईन इंडस्ट्री म्हणून त्याचं कालच त्यांनी याचं वर्णन केलेलं आपण सर्वांनी वाचलं असेल. एक इनिशिएटिव्ह ज्याच्याबद्दल आपण पेपरमध्ये येतो, वाचतोय, खरं म्हणजे आपल्याकडे अटलजींच्या काळामध्ये पेट्रोलमध्ये एथेनॉलचं ब्लेंडिंगची प्रक्रिया सुरू झाली. खूप प्रयत्न करून मोठ्या प्रमाणावरती ब्लेंडिंग हे एथेनॉलचं व्हावं याच्याकरता प्रयत्न झाला. अनफॉर्च्युनेटली आपल्याकडची इम्पोर्ट लॉबी फार मोठी स्ट्रॉंग आहे आणि त्याच्यामुळे नंतरच्या गेल्या 10-12 वर्षात
याच्याकडे बंद केलं नाही, कारण ते शक्य नव्हतं. पण त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करण्यात आलेलं होतं. आत्ता गेल्या 4-5 वर्षात मात्र परत एकदा इथेनॉलच्या प्रोडक्शनवरती कॉन्सन्ट्रेशन करण्यात आलेलं आहे. ब्लेंडिंग देखील फार मोठ्या प्रमाणावरती आपल्याकडे व्हायला लागलेलं आहे आणि ह्या ब्लेंडिंगच्या ह्याच्यात नॅशनल टार्गेट हे 20% आहे. आपल्याकडे ऊसाचं लागवड खूप मोठ्या प्रमाणावर देशात वेगवेगळ्या भागात होते आणि दरवेळेला शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे मिळाले नाहीत, साखरेला भाव मिळाला नाही, अशा प्रकारची आपल्याकडे ओरड होते. ब्राझीलमध्ये आपण जर का बघितलं, तर ब्राझील हा एक फार मोठा हा देश आहे, जिथे साखरेचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणावर आपल्यासारखंच होतं आणि तिथे सुरुवातीलाच सांगण्यात येतं, की आम्ही इतकं एथेनॉल तुमच्याकडनं घेणार आहोत आणि त्या लक्षात घेऊनच साखरेचं उत्पादन त्या देशात हळूहळू व्हायला लागलंय. आपल्याकडे देखील केंद्र सरकारनी अट्रॅक्टिव्ह प्राइसनी आपण एथेनॉल आपल्या ज्या ऑइल प्रोसेसिंग रिफायनिंग कंपन्या आहेत, BPCL, HPCL, इंडियन ऑइल, हे सगळे मोठ्या प्रमाणावरती आता एथेनॉल घेणार आहेत आणि 20% आणि अत्यंत रेम्युनरेटिव्ह प्राइस ही ह्या एथेनॉलला देत आहेत. त्याच्यामुळे एका अर्थाने एथेनॉलच्या रूपाने देखील शेतकऱ्यांचं हे उत्पन्न फार मोठ्या प्रमाणावर पुढच्या काळात वाढलेलं आपल्याला या सगळ्या ह्याच्यातून दिसेल. ह्या बॅकग्राऊंडवरती मी शेवटच्या टप्प्याकडे आत्ता येतोय. आपल्याकडे 3 कायदे आत्ता पारित झाले आणि त्या 3 कायद्यांबद्दल आत्ता दिल्लीमध्ये गेली काही महिने ॲजिटेशन चालू आहे. हे ॲजिटेशन कोण करताय, काय करताय, कशाकरता करतायत, याची खूप पेपरमध्ये बातम्या आल्यात, त्याच्यामुळे त्याच्यात मी जात नाही. पण हे जे 3 कायदे आहेत, ते 3 कायद्यांमध्ये त्या 3 कायद्याचं अगदी थोडक्यात जर का वर्णन करायचं झालं, तर बॅरियर फ्री कुठल्याही शेतकऱ्याला कुठेही त्याचा माल विकता यावा, हा पहिला कायदा आहे. दुसरा जो कायदा आहे तो असा, की कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करत असताना कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्याची जमीन त्याच्याकडनं जाता कामा नये, हा प्रोटेक्शन देणारा हा दुसरा कायदा आहे. आणि तिसरा जो कायदा आहे तो एसेन्शियल कमॉडिटीज ऍक्ट जो आहे, त्या सगळ्या ह्याच्याकरता एसेन्शियल कमॉडिटीज ज्या आहेत त्याच्यावरती आपल्याकडे हिस्टॉरिकली जेव्हा शॉर्टेजेस होते तेव्हाचा हा कायदा आहे, की कोणी किती आयटमचा स्टॉक करावा. आपल्याकडे होर्डिंग होतं या शॉर्टेजेसच्या काळामध्ये, म्हणून तो कायदा आपल्याकडे आला होता. तर ही जी स्टोरेज करण्याची जी रिस्ट्रिक्शन्स आहेत, ती ज्याचं उत्पादन क्षमता किती आहे त्याच्याशी लिंक करून त्याचं हे ठेवलेलं आहे. पण स्टॉक करण्याची जी बंधनं होती ती पूर्णपणे त्या तिसऱ्या कायद्याने रिलॅक्स करण्यात आलेली आहेत. ह्या सगळ्या ॲजिटेशनच्या बॅकग्राऊंडवरती आपण जर का बघितलं, तर आत्ता जी मागणी समोर येते की तुम्ही MSP देणार ह्याचा कायदा करा. कुठल्याच सरकारनी कधीही कुठल्याही राज्यात आणि केंद्रात मिनिमम सपोर्ट प्राइस आम्ही देणार असा कायदा केलेला नाही. पण वर्षानुवर्ष आपल्याकडे MSP हे चालू आहे. हे पंजाबमध्ये चालू आहे, विशेष करून हरियाणामध्ये चालू आहे. आणि तिथल्या शेतकऱ्यांची भीती अशी आहे की तुम्ही MSP कमी कराल, बंद कराल, आमचं नुकसान होईल. केंद्र सरकारने जाहीर केलंय की आम्ही असं काही करणार नाही. पण त्यांची भीती जी आहे ती एवढ्या करता आत्ता जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये अंडरग्राऊंड
मध्ये पाणी जे आहे, वॉटर टेबल ज्याला म्हणतो, ते रॅपिडली कमी होण्याचे जे काही झोन्स आयडेंटिफाय झालेले आहेत, त्याच्यामध्ये पंजाब एक आहे. दुसरा जो अमेरिकेतलं शहर म्हणजे एरिया आहे, तो कॅलिफोर्नियाचा एरिया आहे. आणि तिसरा चीनमधला आहे, ज्याचं नाव मला आता आठवत नाही, पण आपल्याला इंटरनेटवरती आपल्याला हे मिळू शकेल. ही 3 हॉटस्पॉट्स आहेत, की जिथे पाण्याचं डिप्लिशन, वॉटर टेबलचं डिप्लिशन हे मोठ्या प्रमाणावर होत आहे. पंजाबमध्ये पाणी इतकं उपलब्ध आहे, की ते उत्तर भारतातल्या वेगवेगळ्या राज्यांना खरं म्हणजे पाणी पुरवू शकतात. आणि आज जर का तुम्ही बघितलं, तर आम्ही हरियाणाला पाणी देणार नाही, आम्ही दिल्लीला किती देणार, याच्यावरनं तिथल्या राज्य सरकारांमध्ये सतत वाद त्याच्यात होत आहे. एक कॉन्शियस पॉलिसी म्हणून गेली अनेक वर्ष जी चर्चेत आहे ती अशी: पंजाबमध्ये तांदूळ, पॅडीचं उत्पादन करण्याची खरं म्हणजे आवश्यकता नाही, कारण पॅडी करता पाण्याचा उपयोग एक्सेसिव्ह जास्त होतो. आणि ज्या प्रदेशामध्ये वॉटर टेबल सिरियसली कमी होत आहे, अशा ठिकाणी हे होणं बरोबर नाही. आणि म्हणून तुम्ही दुसऱ्या क्रॉपला शिफ्ट झालं पाहिजे, ही त्याची गरज आहे. पण तिथला शेतकरी आज खरं म्हणजे शेतकरी आहे का तो पॉलिटिकल लीडरशिप आहे का तिथले व्यापारी आणि मिडलमन आहेत, हे आपल्याला काही काळाने आपोआप समोर येईल. पण तुम्ही MSP आम्हाला चालूच ठेवलं पाहिजे. आणि ज्या प्रमाणात पंजाबमध्ये तांदूळ आणि गव्हाचा उत्पादन होतं, ते दोन्ही तांदूळ आणि गहू हे युरोपमध्ये किंवा अमेरिकेमध्ये किंवा आणखी कुठल्या देशात एक्सपोर्टेबल क्वालिटीचे नाहीत. आणि त्याच्यामुळे ते नुसते पडून राहतात. ह्याच्यात प्रोक्युअरमेंट आहे ते सगळं केंद्र सरकार करतं, राज्य सरकार कुठेही करत नाही. आणि त्याच्यामुळे हे एक ॲजिटेशन मोठ्या प्रमाणावर चाललेलं आपल्याला पंजाबमध्ये तरी आज ह्या सगळ्या ह्याच्यातनं दिसतंय. दुसरी या ॲजिटेशनच्या मागची जी ही आहे, की प्रत्यक्ष जर का आपण बघितलं, तर जितका खर्च MSP वरती होतो, त्यातला 70% हा पंजाब आणि ह्याच्याकडे जातो. प्रत्यक्षात पंजाब आणि हरियाणातनं मिळणारा गव्हाचं किंवा फूड कॉर्पोरेशनकडे येणारा जो प्रोक्युअरमेंट आहे, त्याचं प्रमाण खूप कमी आहे. साधारण 35% आसपासच फक्त आहे. मग हे उरलेलं जो इतक्या 35% जर का गहू किंवा पॅडी येत असला, तो उरलेला 35% कुठे आहे आणि काय इश्यू आहे, हा खरा प्रश्न त्याच्या मागे आहे. आपल्यापैकी काही जणांनी मागे वाचलं असेल, की पंजाब मार्केटिंग फेडरेशनकडे गव्हाचा साठाच किंवा अन्नधान्याचा साठाच नाही, आणि कोट्यावधी रुपयांचं लोन बँकांचं ह्या फूड प्रोक्युअरमेंट एजन्सीकडे आज झालेलं आपल्याला दिसतं. त्याच्यामुळे असे इश्यूज हे घेऊन हे आता दिल्लीचं ॲजिटेशन चाललंय. मला असं वाटतं की चर्चा होऊन त्याच्यातनं मार्ग निघेल आणि हा जो एक मोठा ॲजिटेशन म्हणून आपल्याला वाटतंय ते संपेल. कारण देशभरात जर का आपण बघितलं, तर कुठेही आंदोलन नाही. छोटी मोठी आंदोलनं होऊन गेली, ती त्यांना सपोर्ट करण्याकरता म्हणून झाली. आणि आपल्याला एक 2 गोष्टी सांगून मी माझं ह्या विषयावरचं बोलणं पूर्ण करतोय. ते म्हणजे 2013 पासनं पंजाबमध्ये ॲग्रिकल्चरल प्रॉडक्ट्सचं कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट आहे. आणि तिथे ऑलरेडी हे ज्या कायद्याच्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत, त्या प्रोव्हिजन्स असलेला कायदा पंजाब राज्यामध्ये ऑलरेडी चालू आहे. त्याला कोणी विरोध कधी केला नाही 7 वर्षात. पण आत्ता काही लोकांचे व्हेस्टेड इंटरेस्ट हे त्याच्यातनं एफेक्ट झाल्यानंतर आणि ह्या पुढच्या काळामध्ये MSPचं पेमेंट
हे डीबीटी ज्याला आपण म्हणतो, डायरेक्टली बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर करण्याची केंद्र सरकारची योजना आल्यानंतर हे एक ॲजिटेशन मोठ्या प्रमाणावर उभं राहिलेलं आपल्याला दिसतं. हा कायद्याबद्दल आणखी विरोध होत असताना आणखी 2 राज्यांची माहिती मी मुद्दाम शेअर करू इच्छितो. विलासराव देशमुख आपल्याकडे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात अशा प्रकारचे कायदे ऑलरेडी पारित झालेले आहेत आणि APMCच्या बाहेर आपण महाराष्ट्रात जे ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस आहे ते विकू शकतो, ही आत्ताची परिस्थिती आहे. केरळ राज्यात CPMचं गव्हर्नमेंट आहे. असेंब्लीमध्ये ठराव केला, हे कायदे तुम्ही करू नका म्हणून गव्हर्नर आणि राष्ट्रपतींना निवेदनं त्यांनी दिली. पण गंमत अशी आहे की केरळमध्ये APMCच नाही आहे. आता हे पेपरमध्ये फार आलेलं नाही आणि त्याच्यामुळे फार लोकांना कधी कधी कळत नाही. बिहारमध्ये RJD खूप आरडाओरड करत आहे याच्यात, पण बिहारमध्ये APMC नाहीच आहेत. आणि असं फ्री ट्रेड हा वेगवेगळ्या राज्यांमध्ये चालू आहे प्रत्यक्षात. त्याला लीगल सँक्टिटी मिळाल्यानंतर छोट्या शेतकऱ्याचं एक्सप्लॉयटेशन पुढच्या काळात थांबणार आहे. पैसे जे MSPच्या रूपाने त्यांनी जर का विकलं तर जो डायरेक्ट बेनिफिट आहे तो बेनिफिट शेतकऱ्याच्या अकाउंटला डायरेक्ट जाणार आहे आणि एका अर्थाने ग्रामीण जनतेवरती, शेतकऱ्यांवरती जो एक पगडा काही विशिष्ट पार्टीचा, गटाचा आहे तो कमी होणार आहे. आणि त्याच्यामुळे खरं म्हणजे ॲजिटेशन पंजाबमधलं राजकीय हेतूनही आत्ता चालू आहे. व्हेस्टेड इंटरेस्ट जे आहेत त्यांच्या प्रयत्नातनं चालू आहे आणि म्हणून हे ॲजिटेशनची नीट समज आपल्या सर्वांना होण्याची गरज आहे. भारताची शेती ही ॲग्रो प्रोसेसिंगच्या कॉन्टेक्स्टमध्ये पुढच्या काळात मोठ्या प्रमाणावर यशस्वी होईल आणि आज जे आपण 4% ग्रोथ रेट अचीव करतोय ॲन्युअली, तो पुढच्या 10 वर्षात 60% व्हावा अशा प्रकारची एक प्रयत्न, अशा प्रकारची चर्चा आज देशभरात चालली आहे. आणि जर का 7% आपण ॲग्रिकल्चरल सेक्टरमध्ये ग्रोथ अचीव करू शकलो तर निश्चितच ग्रामीण भागातला शेतकऱ्याचं जे उत्पन्न आहे ते मोठ्या प्रमाणावर वाढेल आणि $5 ट्रिलियन इकॉनॉमीकडे जाण्याची जी आपली आत्ताची स्टेप्स आहेत त्याला एक मोठा हातभार लागेल. एवढंच मी बोलतो आणि माझे विचार संपवतो. धन्यवाद. धन्यवाद मराठे साहेब. अतिशय मोजक्या वेळामध्ये पण अतिशय सुंदर विवेचन आणि खूप विविध मुद्द्यांना आपण स्पर्श केलात आणि खूपच माहितीपूर्ण आपलं निवेदन झालं असं म्हणायला निश्चित हरकत नाही. कोणाला काही प्रश्न विचारायचे असेल तर एक आपण 10 मिनिटं बघूया. एक जाता जाता मीच विचारणार होतो. पहिला प्रश्न होता तो APMC बद्दल होता इनफॅक्ट, आणि तुम्ही अगदी संपता त्याला स्पर्श केलातच, त्यामुळे ते विचारायचं होतं की APMCच्या भूमिकेबद्दल थोडं सांगा म्हणून. आणि दुसरं MSP आणि हे जे येऊ घातलेले 3 कायदे तुम्ही सांगितले त्याचा थोडंसं इतर देशांशी तुलनात्मक काय आहे, त्यांच्याकडे काय परिस्थिती असते, बाकीच्या देशामध्ये पण हा प्रश्न आहे का, हे अगदी थोडक्यात जरा काही सांगितलं तर चांगलं राहील. आणि त्यानंतर आणि कोणाला काही प्रश्न असेल तर आपण ते घेऊया. चॅट बॉक्स मध्ये काही नाहीये, पण कोणी विचारलं थेट तर आपण त्यांना संधी देऊया. मला अन्य देशांमधलं त्याच्यात कसं हे आहे मार्केटिंग किंवा ज्याला ट्रेड स्पेस म्हणून या कायद्यामध्ये आता नव्याने उभं झालं, एक व्याख्या केलेली आहे, त्याच्याबद्दल खरं म्हणजे माहिती नाही, मला वाचायला लागेल. मी बघून तुम्हाला इंडिव्हिज्युअली पुढच्या 2-3 दिवसात कळवीन नक्की. नाही, फार सखोल नाही, पण म्हणजे हा प्रश्न फक्त आपल्याकडेच उद्भवला का, बाकी जगभरामध्ये काय आहे असं काय झालं प्राथमिक माहिती. आपल्याकडे हा होण्याचं कारण असं होतं की कॉन्स्टिट्यूशन मध्ये जी आपल्या डेव्होल्युशन ऑफ पॉवर्स किंवा शेअरिंग ऑफ हे आहे पॉवर्सचं, त्याच्यात
कन्फ्युजन लोकांचं असं आहे की ऍग्रिकल्चर हा स्टेट सब्जेक्ट आहे. हा ठीक आहे, तो केंद्राचा सब्जेक्ट नाही. हे कायदे जे आहेत ते ऍग्रिकल्चर बद्दल नाही आहेत. ऍग्रिकल्चर मधनं निर्माण झालेल्या प्रोड्यूसचे आहेत. आणि प्रोड्यूस इज अ सेंटर सब्जेक्ट. हा फाईन डिस्टिंक्शन त्याच्यातलं आहे. आणि त्याच्यामुळे कॉन्स्टिट्युशनली कोणी चॅलेंज नाही केलं, ते बोलू देत लोक काहीही, पण नोबडी हॅज चॅलेंज इट कॉन्स्टिट्युशनली. कोर्टात आम्ही काही बोलणार नाही, करणार नाही अशीच. ते काही जणांनी केल्यात कोर्टात केसेस, बट दे आर नॉट टॉकिंग ऑन मेरिट्स ऑफ द केस. हा त्यातला एक फरक आहे. आणि हिस्टॉरिकली असं होतं, वेन वी वेर फेसिंग शॉर्टेजेस इन ए व्हरायटी ऑफ आयटम्स, आपल्याकडे खूप गोष्टी या येत होत्या आणि शेतकऱ्यांना भाव मिळावा मोठ्या चांगला, याच्याकरता एखादं मार्केट उपलब्ध करून देणं, या दृष्टीने एपीएमसी इव्हॉल्व्ह झाल्या. पण ओव्हर ए पिरियड ऑफ टाइम एपीएमसीज हॅव बिकम, काय बरं म्हणू, इन द हँड्स ऑफ ट्रेडर्स, पॉवर सेंटर. पॉवर सेंटर पेक्षा देखील फायनान्शियल, ज्याला आपण म्हणतो ओव्हरबेरिंग, एका विशिष्ट डीलर्सचं, पॉलिटिशियन्सचं हे त्याच्यात झालं. वर्चस्व झालं. हा, वर्चस्व आणि डॉमिनन्स. पंजाब मधलं असं आहे की शेतकरी जेव्हा त्याचा माल विक्रीला एपीएमसीत नेतो, तेव्हा त्याचे 8.5% त्याला किंमत द्यायला लागते. 8.5% 3% एपीएमसी घेतं, 3% स्टेट गव्हर्नमेंट सेस घेतं, रुरल डेव्हलपमेंट सेस म्हणून. आणि 2.5% हा जो सेस पुढचे वरचे आहे, हा मिडलमन घेतो. ना 2.5% बघायला आपल्याला अमाऊंट लहान दिसते, पण जेव्हा कोट्यावधी रुपयाचं प्रोक्युअरमेंट, आणि ते मी जसं म्हटलं की नाही, प्रत्यक्ष जितकं उत्पादन आहे त्याच्या तुलनेमध्ये अधिक प्रोक्युअरमेंट होतीये. म्हणजे ते इथनं तिथनं कुठनंही अन्नधान्य आणतायत आणि ते तिथनं विकतायत आणि त्याच्यावरती कमिशन घेत आहेत. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, हा खरा क्रक्स ऑफ द मॅटर पंजाब मधला आणि हरियाणातला काही प्रमाणात आहे. ओके, थँक्यू. मानसला मला वाटतं विचारायचं काही. मानस, एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. सर, सर्वप्रथम धन्यवाद सर, तुम्ही तुमचा एकदम वेळात वेळ काढून आजचे सेशन घेतलं, कारण तुम्ही खूप बिझी असता आम्हाला माहिती आहे, पण तरी पण तुम्ही आज आम्हाला वेळ द्या, त्याला धन्यवाद. आणि तुमचं हे सेशन हे आपल्या फेसबुकवर पण लाईव्ह चालू आहे. म्हणजे तुमच्या माहितीसाठी आपलं क्लबचं जे फेसबुक पेज आहे त्याच्यावर ऑलरेडी लाईव्ह चालू आहे, बरेच जण बघतात त्याच्यावर. सर, माझा एक प्रश्न असा आहे की आपण दरवेळी म्हणतो की भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि भारताने कृषी क्षेत्रात बरीच क्रांती केली, पुढे पण आपण बरेच प्रयत्न करतो आहोत. पण एका साईडला आपण जेव्हा म्हणतो, तर दुसऱ्या साईडला असं आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये बऱ्याच शेतकरी आत्महत्या करतात, बरेच वेगळे कारण आहेत त्याला. आज काही कृषी कायदे येतात, त्या कृषी कायद्याच्या विरोधात आज बघितलं तर पंजाब हरियाणाचे शेतकरी रस्त्यावर उतरलेले आहेत. गेले कित्येक दिवस हे आंदोलन चालू आहे. त्यांच्या समर्थनात बाकी राज्यातील शेतकरी हे तसे एकवटले दिसत नाहीत, किंवा बहुधा मीडिया पिक्चर केलं नसावं, किंवा फक्त हरियाणा आणि पंजाब मधले शेतकरी त्याच्या अगेन्स्ट आहेत. आज आपली जी लोकसंख्या आहे ती लोकसंख्या आज खूप वाढत चालली. आज 130 करोड पार केलेले आहेत. पुढच्या काही वर्ष आपण चीनला मागे टाकू. आपलं कॉन्क्रिटीकरण चाललेलं आहे देशामध्ये. म्हणजे बरेच लोक आता शेती नको, शेती विकून हे आता लोक आपली जागा विकून शहराकडे येतात, ते दुसरे काय उद्योग करतायत. तर अशा सगळ्या परिस्थितीमध्ये पुढच्या काही वर्षांमध्ये आपल्या भारतातले देशातली कृषीची जी स्थिती असेल ती कशी असेल सर? म्हणजे आज सरकार किती प्रयत्न करत असले तरी या वेगळ्या कारणांमुळे असं एकदा वाटेल की बहुतेक लोकसंख्या जेवढी होते त्या प्रमाणाने आपल्याला असले कायदे किंवा आपल्या कृषी क्षेत्रात असल्या सवलती फार कमी पडतील, आणि मे बी आपलं असं होईल की आपण जे आता एक्सपोर्ट करतो, की आपण जे अन्नधान्य उगवतोय ते आपल्याला सगळं इम्पोर्ट करावं लागेल. तर ह्या दृष्टीने सर काही प्रयत्न चालू आहेत का देश पातळीवर, सरकारतर्फे, किंवा याच्यावर काही आणखी योजना चालू आहेत का, हे जरा जाणून घ्यायचं होतं. एक तर तुमची जी भीती आहे ती मला असं वाटतं की तसं भीती बाळगण्याचं कारण नाही. कारण आपल्याकडे शेतीतनं
शेतीवरती अवलंबून असणारे लोक कमी होत आहेत, शेती करणारे कमी होत नाहीयेत. शेतीखालती असलेली जमीन ही कमी होत नाहीये. लोकल लेवलला इरिगेशन फॅसिलिटीज आता पुढच्या काळात वाढणार आहेत. त्याच्यामुळे शेतीला ऑल वेदर कसंही असलं तरी पाण्याचा पुरवठा होण्याच्या योजना ज्या आपण आखतोय त्याच्यामुळे शेतीवरती कुठल्याही प्रकारचं अशा प्रकारचं संकट येईल असं मला वाटत नाही. दुसरं सांगायचं झालं तर हे वॉटर बॉडीज निर्माण करून सबंध देशभर खूप मोठ्या प्रमाणावरती वॉटर टेबल मधलं पाणीची जी लेवल आहे ती वाढायला लागलेली आपल्याला पुढच्या काही वर्षात दिसेल. शेतकरी जे आत्महत्या करतायत त्याची वेगवेगळी कारणं आहेत, पण त्यातलं सर्वात महत्वाचं जे कारण मी बघितलंय, अनुभवलंय ते असं आहे की मी 2 जिल्ह्यांचं तुम्हाला मुद्दाम उल्लेख करतो. आपल्या ठाणे जिल्हा एक होता काल अगदी काही दिवसापूर्वीपर्यंत, पण पालघर जिल्ह्यामध्ये मी प्रगती प्रतिष्ठानचा अध्यक्ष म्हणून काम बघतोय आणि आम्ही ॲग्रो प्रॅक्टिसेस वनवासी क्षेत्रात अधिक चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट व्हाव्या याच्याकरता खूप खटपट करतोय. जवळजवळ 350 गावांशी आमचा तिथे प्रत्यक्ष संबंध आहे. गावं आणि पाडे असं म्हटलं तर. आपल्याकडे दारिद्र्य आहे की नाही ठाणे जिल्ह्यात, वनवासी जिल्ह्यात? ठाणे म्हणजे पालघर, तर आपल्याकडेही दारिद्र्य आहे. पण आपल्याकडे शेतकऱ्यांनी आत्महत्या पालघर जिल्ह्यात केलेल्या आपल्याला दिसत नाहीत, ऐकू येत नाहीत आणि झालेल्याही नाहीत. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. मलाही ते इट वॉज एन एज्युकेशन. 8-10 वर्षापूर्वी मी प्रगतीच्या कामात अधिक इन्व्हॉल्व झालो आणि ॲग्रो प्रॅक्टिसेसच्या निमित्ताने मी जेव्हा बोलत होतो तर आम्ही भात शेती कशी करावी, किती करावी वगैरे सगळ्यांना सांगत होतो. आणि आपल्याकडे महिला खूप मोठ्या प्रमाणावर शेती करतात. त्यांना आम्ही सांगितलं तुम्ही तुमच्या सगळ्या शेतात भात शेती करा. हे जेव्हा सांगितलं तेव्हा पटकन 2-3 जणी त्या मीटिंगमध्ये त्या उपस्थित होत्या, त्या उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या नाही नाही आम्ही आमचं देवपीक लावणारच आणि आम्हाला इतकं तरी आम्ही लावूच. त्यांनी तो एक एरिया त्यांच्या शेता कॉन्टेक्स्ट मध्ये सांगितला. आम्ही म्हटलं कशा करता तांदूळांनी तुम्हाला भात शेतीने जर का पैसा जास्ती मिळणार आहे, उपयोग आहे? नाही नाही आम्ही देवपीक लावणार. आता देवपीक म्हणजे काय मला कळलं नाही खरं सांगायचं तर. आणि म्हणून त्या मीटिंग मध्ये ठरलं की बघा ज्याला जितकं लावायचंय तितकं जास्तीत जास्त भात शेती करावी. ती मीटिंग संपल्यानंतर मी तिथे जे आमचे ट्रस्टचे आणखी 2-3 कार्यकर्ते होते त्यांना विचारले देवपीक म्हणजे काय? ते म्हणाले की नाचणी आणि वरी ही 2 प्रॉडक्ट्स आहेत ज्याला वनवासी क्षेत्रात देवपीक म्हणून म्हणतात. तुला का देवपीक? ते म्हणा त्याचं कारण असं आहे तुम्ही नुसती पेरणी हाताने करून टाकलीत, त्याची मशागत हे ते काही लागत नाही. थोडा पाऊस पडला तरी त्याचं उत्पादन मिळतं. आणि भाताचं काही येवो न येवो पण नाचणी आणि वरीच्या याच्यावरती ही लोक जगू शकतात. आणि त्याच्यामुळे त्या दोन्ही बायकांनी जे सांगितलं की आम्ही देवपीक लावणार म्हणजे जे एका अर्थाने त्यांचं इन्शुरन्स होतं. आता हा जो फॅक्टर आहे हा यवतमाळमध्ये, अकोल्यामध्ये, अमरावतीमध्ये, विदर्भात शेतकऱ्यांनी पाळला नाही. इथल्या कदाचित बायकांनी किंवा तिथल्या लोकांनी त्यांना शेतकऱ्यांना अलर्ट केलं नाही. पण मी मध्यंतरी यवतमाळला गेलो होतो. केवळ ज्यांनी आत्महत्या केली आहे अशा मुलींचं आणि मुलांचं हॉस्टेल्स आम्ही 2 बांधली सहकारी संस्थांच्या मदतीने. तिथे त्याच्या उद्घाटनाला गेलो होतो. आणि तिथे गेल्यानंतर मी तिथल्या
त्या मुलांशी कमी बोललो, पण शेतकऱ्यांनी जे आलेले होते त्यांच्याशी बोललो. मी म्हणलं, "हे कशामुळे झालं?" त्याची जी कारणं त्यांनी सांगितली ती फार रिव्हिलिंग होती. एक कारण असं होतं, की आमच्याकडे पाऊस हा कमी पडतो. मराठवाड्यात आणि विदर्भात काही भागांमध्ये पाऊस कमी आहे आणि इरिगेशन फॅसिलिटीज खूपच कमी आहेत. आणि तिथलं कमी पडणाऱ्या पावसाच्या एरियामध्ये ज्वारी आणि बाजरीचं पीक मोठ्या प्रमाणावर घेत असत. सगळ्यांनी सोयाचं पेरणी करायला सुरुवात केली. पाऊस पडला नाही म्हणून पीक गेलं आणि कधी पाऊस व्यवस्थित पडला तर सोयाचं उत्पादन झालं, पण भरपूर बंपर प्रोडक्शन झाल्यामुळे रेट्स कोलॅप्स झाले. या सगळ्या याच्यामध्ये परत जे बॉरोईंग केलं या शेतीच्या करता, हे मोठ्या प्रमाणावर प्रायव्हेट मनी लेंडर्स कडनंही त्यांनी केलं आणि त्याच्यामुळे या आत्महत्या मोठ्या प्रमाणावरती झालेल्या आपल्याला विदर्भात तरी दिसतात. ठाण्यात, पालघरमध्ये नाही ना. आपल्याकडे म्हणजे पालघर हा डिफिकल्ट एरिया आहे. आपण जसं तलासरी, मोखाडा किंवा आपण पुढे जातो, टोटल हिली आहे. तिथे डेअरी होऊ शकत नाही, कारण चाऱ्याचं उत्पादन करता येत नाहीये, पाणी साठवता येत नाही. आपल्याकडे कोणी आत्महत्या नाही करत आहेत, तिथे करतायत. म्हणून वेगवेगळ्या राज्यांमध्ये, वेगवेगळ्या भागामध्ये शेतकरी आत्महत्या करण्याचं जे कारण आहे ते पेपरला काय येतं आणि प्रत्यक्ष काय आहे हे जेव्हा आपण बघू त्यावेळेला ते लक्षात येतं. पण मोठ्या प्रमाणावर प्रायव्हेट बॉरोईंगच्या निमित्ताने, आणि हे प्रायव्हेट बॉरोईंग बरेच वेळा कन्झम्पशन लोन्सच्या स्वरूपात येतं. कारण जेव्हा शेती फेल होते तेव्हा उदरनिर्वाह करता त्यांना लोन घ्यायला लागतं. तो ते प्रायव्हेट मनी लेंडर कडनं घेतो. ही वस्तुस्थिती आहे त्याची. थँक्यू सर. थँक्यू. धन्यवाद. मला वाटतं अरुण आष्टीकरना काहीतरी विचारायचं आहे. अरुण आर यू देअर? त्यांनी चॅट बॉक्स मध्ये काहीतरी लिहिलं होतं, पण मी कॅप्चर करू नाही शकलो. हा अरुण, गो अहेड. या. नमस्कार. प्रश्न असा होता की बाकीच्या देशांमध्ये आपल्या त्यांच्या पार्लमेंट्समध्ये हे प्रश्न मोठ्या जिकिरीने डिस्कस केले जातात आहे, आणि विशेषतः कॅनडा, आता परत दिवशी ब्रिटनमध्ये खूप मोठ्या प्रकारात त्यांनी वेळ घालवला आपल्या या विषयांवर. ह्याचं खरं म्हणजे काही कारण कळत नाहीये, आणि सकृतदर्शनी जे काही मीडिया सांगतं त्याच्यावरही विश्वास ठेवावा का नाही, जरा ही एक शंका येते. आणि दुसरा प्रश्न होता की कुठले क्रॉप्स हे कव्हर केलेले आहेत MSP मध्ये, का हे सर्वच क्रॉप्सना ऍप्लिकेबल असणार आहे? नाही, आता 24 क्रॉप्सना कव्हर केलंय. ही खूप मोठी लिस्ट आहे. माझ्याकडे आता लिस्ट समोर नाहीये, पण आपल्या याच्यामध्ये वेगवेगळे आयटम्स घेतलेत. पण प्रिडॉमिनंटली हा व्हीट आणि पॅडी करता एक्सटेन्सिव्हली डाळी पण वेगवेगळ्या प्रकारच्या त्याच्यात आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या ऑइल सीड्स आहेत. मी पाहिजे तर यादी तुम्हाला सेपरेटली याच्यावरती देईन तुम्हाला. आता मी ठेवली नाही खरं म्हणजे. आणि ह्यांचा जो प्रश्न आहे की हे फक्त 2 देशांमध्ये झालाय मोठ्या प्रमाणावर. एक कॅनडात झालाय आणि दुसरं UK मध्ये झालंय. कॅनडामध्ये तुम्ही जर का बघितलं असलं तर अनेक लोकांना अमेरिकेत जेव्हा सिटिझनशिप मिळत नाही तेव्हा ते कॅनेडियन सिटिझनशिप घेतात. आणि कॅनडामध्ये इमिग्रेशन हे अत्यंत लिबरल आहे, आणि अनेक वर्ष पंजाबमधनं लोक कॅनडामध्ये मायग्रेट झालेली आहेत. आपल्याला जर का आठवत असलं तर भिंद्रनवाला जेव्हा आंदोलन करत होते किंवा पुढे त्या मिलिटरी ऍक्शन मध्ये ते गेले, तेव्हा सर्वात जास्ती विरोध आणि एअर इंडियाचं विमान जे पाडलं कनिष्क सॅबेटॉज करून, ते कॅनडातनच पाडलं गेलं. कारण इथे एक पाकिस्ताननी कल्टिवेट केलेला हा खलिस्तानी फार मोठ्या प्रमाणावर आहे. आणि वेस्टर्न मीडियामध्ये आज आता ह्यांच्यावरती आर्मी ऍक्शन घेणार,
आता ह्या लोकांवरती फायरिंग करणार, अशा प्रकारच्या ज्या बातम्या तिथल्या मीडियानी चुकीच्या कॅरी केल्या. जसं जम्मू काश्मीरमध्ये बद्दल त्यांनी चुकीच्या बातम्या सबन ह्याच्यातल्या वेस्टर्न मीडियामध्ये USA, UK आणि इवन फ्रान्समध्ये जम्मू काश्मीरच्या जशा निगेटिव्ह बातम्या आल्या, तशा बातम्या त्या खलिस्तानी किंवा पाकिस्तानच्या ISIनी पुरवून तिथल्या मीडियाला दिल्या आणि त्याच्यामुळे त्यांनी हे केलं. दुसरं, आपल्याकडे पंजाबी कम्युनिटी ही पंजाब परदेशात असलेली कम्युनिटी ही त्यांच्या गावाशी अजून संबंध ठेवून आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी तिथल्या लोकांनी कॉन्टॅक्ट केल्यानंतर कॅनडामध्ये तर 5-6 मंत्री आहेत शीख असलेले कॅबिनेट. त्यांच्या प्राईम मिनिस्टरनी स्टेटमेंट कारण नसताना दिलं खरं म्हणजे. आणि ते जेव्हा भारतात आले तेव्हा कॅनडाच्या ह्या सगळ्या भूमिकेकडे बघूनच मोदी त्यांना भेटलेच नाही. तुम्हाला वाचले त्यांच्या व्हिजिटच्या वेळेला कॅनेडियन प्राईम मिनिस्टरला भेटले नाहीत. भारतात ते आले, त्यांचा सगळा प्रोटोकॉल वगैरे जो होता तो झाला, पण मोदी भेटले नाहीत त्यांना. म्हणून कॅनडामध्ये देर इज अन एलिमेंट. आणि आत्ताचे प्राईम मिनिस्टर जे आहेत ते त्याची स्थिती काँग्रेससारखी झालेली आहे. कॅनेडियन सपोर्टवरती ते निवडून येऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे जसं आज काँग्रेस मुसलमानांच्या सपोर्टची निवडणुकांकरता कंटिन्युअसली घेतं, तसं इमिग्रंट्स जे आलेले आहेत त्याच्यातला मोस्ट ऑर्गनाइज्ड, व्होकल आणि फायनान्शियली रिसोर्स ग्रुप हा शीख आहे. त्याच्यावरती ते डिपेंडंट आहेत म्हणून प्राईम मिनिस्टरनी दिली. आणि UK मध्ये देखील मोठ्या प्रमाणावर हिस्टॉरिकली पंजाबमधनं मायग्रेशन झालेलं आहे. पण तिथे UK मध्ये फार त्याची 2-4 वेळा काय झालं ते झालं, पण UK मध्ये फार काही झालेलं नाही. ही वारडाओरड जी ही झाली ती मुख्यतः कॅनडामधनं झाली आणि मग तो कॅनडामधली बातम्या होत्या ते वेस्टर्न मीडियानी पिकअप केल्या. थँक्यू. धन्यवाद. मला वाटतं आपण समारोपाकडे वळूया. जवळजवळ मला वाटतं तासापेक्षा जास्त वेळ अतिशय सुंदर विवेचन आपण सरांकडनं ऐकलं. खूप नवीन मुद्दे कळले आणि आता मी आपले रोटेरियन मुकुंद साबळे, CACS मुकुंद साबळे यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाचा समारोप करावा. धन्यवाद. नमस्कार. एम आय ऑडिबल? येस. रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्टचे अध्यक्ष, मानद सचिव, आजचे सन्माननीय वक्ते रोटेरियन श्री सतीशजी मराठे, रोटेरियन बंधू भगिनी व इतर सर्व उपस्थित श्रोतेगणांना माझा नमस्कार. भारतीय प्रजासत्ताक दिन काही दिवसांवर असताना आपल्या शेतीप्रधान देशाच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्वाचा विषय व त्यासाठीचा अगदी योग्य वक्ता जो आपल्यातलाच आहे तो निवडल्याबद्दल मी सर्वप्रथम रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट व त्यांचे सर्व पदाधिकारी यांचे आभार मानतो. श्री सतीश मराठेंचा परिचय औपचारिक तसेच त्यांच्या अभ्यासपूर्ण चौफेर भाषणातून झालेलाच आहे. मला आनंद वाटतो की ते आपल्या क्लबचे सन्माननीय सदस्य आहेत. उच्चस्थानी असूनही ज्ञान साधना, साधी राहणी व सर्वांशी मन मिळवणी ही श्री सतीशजींची वैशिष्ट्ये आहेत. सहकार व बँकिंग क्षेत्रात काम करताना सामान्य कार्यकर्ते व उच्चपदस्थ दोघातही सहजतेने वावरताना सर्वांना बरोबर घेऊन जात ते युनायटेड वेस्टर्न बँकचे अध्यक्ष व भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक अशा व इतर अनेक उच्चस्थानी पोहोचले आहेत. व्यस्ततेमधूनही त्यांनी आपला बहुमोल वेळ या कार्यक्रमासाठी दिला, याबद्दल त्यांचे मनापासून आभार. आपल्या सर्वांना ते वेळोवेळी मार्गदर्शन करतील याची मला खात्री आहे. आपल्या क्लबच्या तज्ञ संघाचे कौतुक करावे तितके कमीच आहे. आभासी व्यासपीठावरून सर्व सभा सातत्याने यशस्वी होणे हे त्या संघाचेच श्रेय आहे. आणि सर्वात महत्वाचे, आपण सर्व सहभागी प्रेक्षक जे कार्यक्रमाचे यशोशिखर आहात, आपणा सर्वांचे सुद्धा मनापासून आभार. मला आभार प्रदर्शनाची संधी दिल्याबद्दल रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्टचे पुन्हा एकदा आभार. धन्यवाद.
धन्यवाद मुकुंदजी. सतीशजी, आपले पुन्हा एकदा मनपूर्वक आभार क्लब तर्फे आणि उपस्थित सर्व श्रोत्यांनाही धन्यवाद. असाच आपल्या विविधाच्या पुढील कार्यक्रमांना प्रतिसाद देत राहा. मी हा आजचा कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो. धन्यवाद. आपल्या फिजिकल मीटिंग कधी सुरू करणार आहे? तसं आपण केलं ऍक्च्युली. सर आपली मागच्या बुधवारी एक फिजिकल मीटिंग झाली होती. अच्छा. आता येत्या बुधवारची मीटिंग ही डिजिटल मीटिंग आहे आणि पुढची 27 जानेवारीची जी मीटिंग आहे ती आपली फिजिकल असणार आहे. म्हणजे आपण एक मीटिंग डिजिटल, एक मीटिंग फिजिकल करतो आहोत. तर 27 जानेवारीला सर वेळ असेल तर नक्की या सर मीटिंगला, फिजिकल मीटिंगला. 27ला मुंबईत म्हणजे डोंबिवलीत नाहीये. अच्छा.